ते शेतकरी बांधव किती आले जरा हात वरती करून दाखवा मला. सगळेच शेतकरी आहेत ना. कोणी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांसारखं शेतकरी आहे का? कोणाच्या शेतात हेलिकॉप्टर 2-2 3-3 उतरतात का? तुम्ही जरा त्यांना जाऊन विचारा, येतील ते जिल्ह्यामध्ये प्रचार करायला, त्यांना जरा विचारा की घटनाबाह्य मुख्यमंत्री महोदय, गद्दार महोदय, जरा आम्हाला सांगा तुमची शेती तुम्ही कशी करता? तुम्ही किती दिवस शेतात असतो जरा मला सांगा. आठवड्यातून किती दिवस असता शेतामध्ये? रोज असता? किती तास शेतामध्ये असता? 8-9 तास असता? दिवसा असतं की रात्री असतं? रात्रीचं असतं. पण मला तुम्ही सांगा, हे सगळं काम करत असताना तुम्ही तुमच्याबरोबर मीडियावाले घेऊन जाता का? 2-2 हेलिकॉप्टर घेऊन जाता का? आणि पीक किती भाव काय मिळतो तुमच्या मालाला? सगळे पडलेत. मग जरा तुम्ही मुख्यमंत्री महोदयांना विचारा की तुमच्या पिकाला एवढा भाव कुठचा मिळतो की 2 ते 3 हेलिकॉप्टर तुमच्या शेतामध्ये जातात. तुमच्यात ती ताकद कशी आली शेती म्हणून, शेतकरी म्हणून, की नुसतं स्वतःचं शेत नाही तर संपूर्ण गाव विकत घेण्याची? आणि एवढे सगळं तुम्ही मला सांगता, तुम्ही प्रत्येक दिवशी शेतावर असता. तुम्ही काय करतो? आपले मुख्यमंत्री महोदय फक्त अमावास्येला पौर्णिमेला असतात बस, पण सुपर शेती होऊन जाते त्यांची. जरा विचारा रसायन काय वापरतात तिथे, म्हणजे आपली पण शेती तशी होईल. कशाची करतात ते? तेच जरा तुम्ही विचारलं पाहिजे. पण मी नाशिकमध्ये गेलो होतो तेव्हा त्यांना विचारलं होतं, शेतकरी आपले तिथे जे बांधव आहेत त्यांना विचारलं होतं की कांद्याची निर्यात बंदी जेव्हा लावली होती तेव्हा आपण आंदोलन केलं, आंदोलन करायला लागलं. मग निवडणुका येतील म्हणून भाजपने तो निर्णय मागे घेतला. पण तो निर्णय मागे घेताना देखील आपल्याबरोबर दुजाभाव झाला. तो हा होता की गुजरातमधली कांद्याची निर्यात बंदी पहिली हटवली गेली, त्याच्या 2 की 3 आठवड्यानंतर आपल्या महाराष्ट्रातली कांद्याची निर्यात बंदी हटवली गेली. मान्य तुम्हाला? असं सरकार मान्य आहे तुम्हाला? हा दुजाभाव करणारा भाजप मान्य आहे तुम्हाला? परत त्यांना आपले शकतो का आपण? आज शेतकरी बांधवांना मी विचारत आहे की हा आपल्या सरकारमध्ये असेल किंवा महाराष्ट्र सरकारमध्ये असेल, तुम्ही विचार करा शेतकऱ्यांबद्दल त्यांच्या मनात किती खोट आहे, किती काय विचार असतील, किती घाणेरडे विचार असतील, तुम्ही विचार करा. 2 वर्षापूर्वी जेव्हा दिल्लीच्या बॉर्डरवर शेतकरी बांधव आपले हरियाणातले असतील, चंदीगडमधले असतील, पंजाबमधले असतील, सगळे दिल्लीकडे मोर्चा घेऊन निघाले होते. त्यांची मागणी एकच होती की आमचे ज्या काही मागण्या आहेत त्या ऐकून तरी घ्या. त्यांची मागणी एवढीच होती की आमची जी काही यादी आहे मागण्यांची, मान्य जरी केलं नाही तरी कोणीतरी समोरून या, मंत्री महोदय बोला आमच्याशी, आमच्यामध्ये बसा, आम्हाला माणूस म्हणून जगवा, आम्हाला माणूस म्हणून तोच सन्मान द्या जो तुम्ही तुमच्यात प्रवेश घेता त्यांना देता. पण तसं नाही केलं भाजपाने. 2 वर्षापूर्वी असेल आणि 6 महिन्यापूर्वी असेल, जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांची आंदोलनं दिल्लीच्या दारावर झालेली आहेत, जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांचे मोर्चे निघालेले आहेत, तेव्हा तेव्हा ह्याच भाजपाने, ह्याच मोदी साहेबांच्या भाजपाने शेतकऱ्यांना अतिरेकी म्हणून संबोधित केलेलं आहे. मान्य आहे तुम्हाला हा भाजप? शेतकऱ्यांना अतिरेकी म्हणतात, खलिस्तानी म्हणतात, माओवादी म्हणतात, अर्बन नक्सल बोलतात. आणि सगळं काही एवढं बोलून थांबत नाहीत तर पोलिसांना त्यांच्यावर लाठीचार्ज करायला लावला, त्यांच्यावर अश्रुधूर सोडायला लावले, त्यांच्यावर गोळीबार करायला लावला. पण आज या देशातली शेतकऱ्यांची ताकद बघा. उत्तर प्रदेशमधली असेल किंवा हरियाणातली असेल किंवा महाराष्ट्रातली असेल, भाजपला त्यांनी जागा दाखवलेली आहे. पण हे इथे थांबत नाही, कारण मी जसं सांगितलं ही निवडणूक फार महत्त्वाची ठरणार आहे.